त्याला कूलर दिला जाईल. कोणीही घ्या. आणि त्याच्यानंतर मग फॅन आहेत. आणि जर कुणीही कॅच घेतली नाही तर मग ती कूलर आमचे डीजे ऑपरेटर नितीन याला देण्यात येईल अशी घोषणा झालेली आहे. बिल्कुल बड़ी संकल्पना है. स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान ऑर्गेनाइज ये शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मड़वी ट्रॉफी 2022 अंतिम महासंग्राम. जरा जोरदार तालियों के साथ दर्शकों से मैं अनुरोध करना चाहूंगा इस अंतिम महासंग्राम की शुरुआत करें. आईवा कैच यानी कि दर्शक कमाल कैच के लिए अब ऑर्गेनाइजर्स को भी मौका है, दर्शकों को भी मौका है. जो पहला कैच लेगा उसे पंखे के साथ मिलेगा कूलर. और अगर किसी ने भी कैच नहीं लिया पूरा मैच तो वो कूलर मिलेगा डीजे नितिन को. तर लगेचच क्षेत्ररक्षण रचना त्वरित आपण करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ गावदेवी घोड क्रिकेट संघाने बघा. आणि इथे गोडसे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे ऑर्गनायझर रोशन शेठ मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. ग्रीन सिग्नल खेल स्टार्ट. वलुया प्रवीण दुगाडे सर आणि संदीप पाटील सरांकडे. धन्यवाद. शुरुआती मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर. टॉस जीतने पर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. गेंद हवा में कैच होने की संभावना और यह पहली सफलता मिली टॉस जीतने पर पहले गेंदबाजी करते हुए गेंदबाज योगेश को. हे होता तो वाघ जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. होता तो वाघ जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाई उसाटणे गावात. स्वर्गीय रामचंद्र मड़वी साहब, याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने यादों में रहने लायक कुछ काम किया हो. जैसा काम वैसा नाम, जैसे कर्म वैसा आपका नाम बड़ा होता है. और रामचंद्र मड़वी साहब ने कुश्ती के लिए जो काम किया, समाज के हित के लिए जो काम किया, उन काम की वजह से उनको अभी भी याद किया जा रहा है. और क्रिकेट के माध्यम से उनका जो इतिहास है, उनके जो काम है, इस युवा पीढ़ी को समझ आना चाहिए. इसलिए यह क्रिकेट का कारवा यहां पर ऑर्गेनाइज किया जा चुका है. स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान द्वारा ऑर्गेनाइजर एक ही वादा योगेश दादा यानी कि योगेश मड़वी, यंग हैंडसम एंड चार्मिंग बॉय हितेंद्र मड़वी और हमारे अनिल जी ढोपरी. एक्सपीरियंस क्रिकेट का पूरा है इनके पास. अच्छी तरीके से इस यॉर्कर लेन गेंद को खेला है. कलाइयों के सारे मोड़ा. नए बल्लेबाज सूरज किरणी ने बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइकर एंड पर योगेश. संदेश तो गेंदबाज योगेश है लेकिन स्ट्राइकर एंड पर है संदेश. अंतिम घमासान जो मौका दिया मुझे अनिल ढोपरी साहब और योगेश दादा मड़वी और हितेंद्र मड़वी और सभी ऑर्गेनाइजर कमेटी ने और स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान ने बतौर कमेंटेटर यहाँ पर उनका मैं शुक्रगुजार रहूंगा क्योंकि ये टूर्नामेंट, ये कारवा मुझे काफ़ी अच्छा लगा. हर कमेंटेटर, हर अंपायर की नज़रें इस फाइनल के बाद लगेगी लकी ड्रॉ के ऊपर. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. देखिए दर्शक चाहते कि गेंद बाहर आ जाए बाउंड्री से ताकि वो कैच कर ले. कूलर मिले उन्हें और कूलर के साथ मिले पंखा. देखिए हितेंद्र मड़वी की मैं पर्सनालिटी देख रहा था. बहुत ही बढ़िया पर्सनालिटी आज उन्होंने बनाई है. हैंडसम तो है ही लेकिन आज गॉगल में कुछ अलग ही नजर आ रहे हैं. और ये अंपायर की उंगली उठी. गोरसोई को धक्के पर धक्के देता हुआ गेंदबाज योगेश डीजे नितिन. तर इथे बघा पुन्हा एकदा कॅश प्राइज आलेले आहे. प्रेक्षकांसाठी एक स्वर्ण संधी. आयवा झेलसाठी आमचे ऑर्गनायझर हितेंद्र मडवी हँडसम व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. एनडी शेठ पाटील बुर्दुल जे 40+ क्रिकेट असोसिएशनचे श्रीमलंगड इथले अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज. आणि सिलिंग फॅन आहे कैलास सानप नाशिक यांच्याकडून सिलिंग फॅन सुद्धा आहे. त्याचबरोबर आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आयवा झेलचा पहिला मानकरी ठरेल त्या प्रेक्षकाला इथे कूलर दिलं जाणार आहे. देखिए अब 1500 कुल मिला के कितना इनाम है आइवा कैच के लिए कैश प्राइज 25,000 और उसके बाद कूलर
और उसके बाद फैन। मजा ही मजा है। माँ कहेगी बेटा दिन भर मैच देखने गया, क्या लेकर आया? ऊपर से 2500 और माँ को ठंडा करने के लिए कूलर और फैन। मजेदार। बहुत बड़ा कारवां है यह क्रिकेट का। सिरी भाई इनकी तरफ से 6 छक्कों पर अगर कोई बल्लेबाज लगाता है घोरसई बी की तरफ से तो 10,000 रुपए का इनाम। ये गेंद हवा में, इस गेंदबाज योगेश से काफी प्रभावित हो चुका हो, लेकिन ये देखिए छोड़ा कैच। का ये कैच महंगा ना पड़ जाए, क्योंकि क्रिकेट में ये कहा जाता है कॅचेस विन द मॅचेस। मराठीमध्ये आपण नेहमी असं म्हणतो, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ। पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। टीम का टोटल 2 रन। 2 पे रुकी हुई गाड़ी योगेश। इस ओवर की अगली गेंद सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद को फील्ड किया गया। रन की गुंजाइश महज थी 1 और इस 1 रन के कारण टीम का टोटल बढ़ता हुआ 3 रन विकेट जा चुकी है घोरसई बी टीम की 2। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नाव लागलं गाजायला, बघा नाव लागलं गाजायला। स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटणे गावाला। स्वर्गीय डीजे मास्टर इथे श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष आणि एनडी पाटील बुर्दुल चषकाचे दमदार आयोजक एनडी शेठ पाटील बुर्दुल यांच्याकडून आमच्या समालोचन कक्षसाठी, समालोचन ग्रुपसाठी इथे 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे। त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर व्यासपीठावर आमचे चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालाराम कडू इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत। योग्य दादांचे ते मामा सासरे आहेत। कडू साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही। आणि लाईव्ह प्रसारण आणि डीजे साठी सुद्धा एनडी शेठ पाटील साहेबांच्या वतीने 5 इथे 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मित्रांनो। देखिए कलाकारों की कदरदान अगर होते हैं ना तो मजा आता है बतौर कमेंटेटर, लेकिन कमोडी टीम के बैकर सागर पाटिल भी इस मैच को लाइव देख रहे हैं। संकट में जरूर है टीम घोरसई। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल बना था, लेकिन ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना और विकेट नंबर 3 आउट होने वाले खिलाड़ी थे शिवराज केणी। नक्कीच पुन्हा एकदा सांगेन, मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही, असा मराठी बाणा ज्यावेळी मोडायलाही आला होता, तुटायलाही आला होता। 105 हौतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर जी मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्या मुंबईतील मराठी माणूस परागंदा होतोय की काय? मुंबई तुमची भांडी घासा आमुची, अशी मराठी माणसाची ज्यावेळी परिस्थिती निर्माण झाली, त्याच वेळी 19 जून 1966 झाली। शिवतीर्थावर नारा गुंजला, गर्व से कौम हिंदू है। आणि बाळासाहेब ठाकरे नावाचं एक वादळी नेतृत्व, शिवसेना नावाची संघटना जी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी मिळाली या महाराष्ट्राला। आणि म्हणूनच आज मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे। आणि त्याच बाळासाहेबांचे विचार कुठेतरी लोप पावतात की काय, हे ज्यावेळी विद्यमान आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ओळखलं, त्याच वेळी त्यांनी हा लढा पुकारला, तो बाळासाहेबांच्या विचारांसाठी। धावफलकावर धावा लागल्यात त्या 3। कारण बघा, या महाराष्ट्रानं अनेक नररत्नांना जन्म दिला। या महाराष्ट्रानं जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज दिले। ज्यावेळी अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला, त्यावेळी रायबानं सांगितलं, महाराज तुम्ही अज्ञातवासात जावं, पण त्याच वेळी जिजाऊ उद्गारल्या, शिवबा जरी माझा पुत्र असला, शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा अभिमान आहे। एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये। धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, यहाँ पर बार बार गलतियां हो रही है काफी बढ़िया लाइन और लेंथ के साथ। जो घोट टीम के मेंटोर है शिवा गोंदले, इन्होंने जो फैसला किया है, ये ट्रॉफी हम उठा के ही जाएंगे। स्वर्गीय रामचंद्र मडवी ट्रॉफी सीजन 2 का विजेता बनने का सपना है हमारा। सिरी भाई इनकी तरफ से लगातार 6 छक्कों के लिए 10,000, लेकिन जैसे ही सिरी भाई ने इनाम लगाया है, डॉट 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 गेंदों की परसेंटेज आ रही है। फिर एक बार मैं दोस्तों कह रहा हूं कि इस खेल में डॉट गेंद जो डाले वो नायक और खेले वो खलनायक, क्योंकि इस खेल में डॉट गेंदे खेलना बना है।
ये देखिए स्लोअर वन की थी वेरिएशन, वेपन का काम कर दिया एक हथियार का, और वो हथियार गेंदबाज द्वारा हमें इस्तेमाल करते हुए नजर आए। गेंदबाज रोशन साळुंके, हुकुम का इक्का इस टीम का बेहतरीन ऑलराउंडर। और ये डॉट गेंद आई। 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। मैंडेटरी पावर प्ले में 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद अगर टोटल हम देखें 5 रन, क्या रोका है गावदेवी घोट टीम ने। डोंगराच्या आड लय भारी सजलाय रे आमचा श्रीमंगळ आकाशाला तो जाऊन भिडलाय रे आमचा श्रीमलंग बघा Thanks, आनंद दिघे साहेब। तर निश्चित स्वरूपात दुगाडे सर आता जो सॉंग्स आपण संगीत ऐकलं खऱ्या अर्थाने श्रीमलंगड, त्या श्रीमलंग क्रिकेट असोसिएशनचे जे 40+ चे अध्यक्ष आहेत एन डी शेठ पाटील साहेब बुरदुल यांच्या संकल्पनेतून हे खऱ्या अर्थाने आपलं हे गीत आहे हे आपल्या भेटीसाठी आलं आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने बक्षिसांची ते खऱ्या अर्थाने चांगली बरसात होत आहे। देखिए गड़गे सर, एक बात मैं जरूर आपसे कहना चाहूंगा, इंसान को अगर सफल होना है जीवन में तो उसके पास एक एम होना चाहिए, एक गोल होना चाहिए, और उस गोल तक पहुंचने के लिए मेहनत करने का जज्बा होना चाहिए, वरना आप आगे नहीं जा सकते। मेहनत करने का जज्बा होना चाहिए। ओवर नंबर 3 लेकर आए हैं गेंदबाज योगेश पाटिल, अपने स्पेल का 2 और टीम की तरफ से 3। घोर सही संकट में जरूर है, लेकिन उन्हें एक ऐसे मांझे की जरूरत है जो डूबती हुई नैया को किनारे पर लेकर आए। कोशिश करनी चाहिए। यहां पर हर परिंदा घायल जरूर है संदीप सर, लेकिन दोबारा उठने की कोशिश करे, आसमान में उड़ने का सपना देखे, वही परिंदा जिंदा है। तो यहां पर ये घायल परिंदे हैं घुरसई के, इन्हें आसमान में उड़ने के लिए उस फिनिक्स पंछी की प्रेरणा लेनी होगी ताकि दोबारा राग से अपने जीवन को तलाश सके। टीम का टोटल 6 रन, 6 पे अटकी हुई गाड़ी। ओवर नंबर 3। लेकिन देखिए मैंने कहा यहां पर हर परिंदा घायल है, लेकिन कोशिश करनी होगी दोबारा आसमान में उड़ने के लिए। और यह छक्का आया, आएवा कैच वहां पे छोड़ा या लिया? छोड़ा। 2500 छोड़े। बेटा कहेगी ना मुन्ना ना, तूने गलती की। बेटे को मां जरूर ये कहेगी। निश्चित तौर पर मलंगड़ 40+ अध्यक्ष एनडी साहब यहाँ पर बैठे हुए हैं। हम कलाकारों की उन्होंने आज कदर की है, ढेर सारे इनाम हम कमेंटेटर्स को दिए, लेकिन रिवर्स के जरिए एक और क्लासिकल ड्राइव यहाँ पर 4 मिले। संघर्ष। बघा छत्रपती शिवाजी महाराज, खऱ्या अर्थानं गडगे सर मी नक्की सांगेन, आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत गडावर तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, आणि हा बाजी मात्र खिंड लढवता लढवता इथे मात्र स्क्वेअर लेग अंपायर कडे पाहतोय की नक्की काय। ओव्हर टू गडगे सर। तर इथे बक्षीस आले बघा, बक्षिसांचे अनाउन्समेंट होत आहे। स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे सुपुत्र आणि आमचे स्पर्धा आयोजक इथे आमचे परम बंधू खऱ्या अर्थाने योग्यदादा मडवी, जे रामचंद्र मडवी साहेबांचे बंधू आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचा ऐवज कॅश प्राइज असेल, आणि रामचंद्र दादांचे सुपुत्र हितेंद्र मडवी यांच्याकडून ऐवज 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, आणि एन डी शेठ पाटील साहेब बुरदुल यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज। तो ये नॉट आउट है। अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, वातावरण में गर्मी, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है, बिल्कुल लाइन को छोड़ नहीं रहे हैं। ग्लेन मगरात की यादों को इन्होंने ताजा किया है। ऑस्ट्रेलियन गेंदबाज 100 में से 80 बार अगर विकेट के ऊपर कोई डॉलर रखा जाए तो उसे छूने की ताकत रखते हैं। फाइनल अंतिम महासंग्राम।
एक रन तो जरूर मिला, क्या मिलेगा? दूसरा भी मिला। यहाँ पर देखिए घोट की पोजीशन अच्छी जरूर है, लेकिन यहाँ पर इस तरह से अगर रनों को लुटाया जा रहा है तो यहाँ से रन बनने शुरू होंगे घुरसई बी टीम के, क्योंकि ये 4 रन जरूर मिले हैं, 5वां चुराने की कोशिश है। क्या ये अनिल ढोबरी साहब आप बताइए? ये कुछ नहीं है, 4 ही रन मिलेंगे जो आपने दौड़े थे, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई ये आउट भी नहीं है। अनिल ढोबरी साहब कह रहे हैं कि स्ट्राइक रोटेशन नहीं, दोनों को स्टार्ट रहना जरूरी है। चेक। हाँ चलिए गडके साहब की तरफ तर हम चलेंगे। यापुढे अशी निश्चित स्वरूपात बक्षिसे इथे जाहीर करण्यात आलेले आहे। आमचे आयोजक दिलीप शेठ मडवी यांच्याकडून एखाद्या फलंदाजाने रनअप करत असताना, रनिंग घेत असताना 3 धावा जर धावून पूर्ण केल्या तर त्या फलंदाजाला दिलीप शेठ मडवी, स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे बंधू यांच्याकडून प्रत्येक 3 धावांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। देखिए 1000 रुपए का इनाम, 3 रन दौड़ो, पूरे करो, एनर्जी दिखाओ और 1000 रुपए से अपनी जेब की एनर्जी को बढ़ाओ। लेकिन अगले 2 ओवर में क्या कुछ होने वाला है इसका आंखों देखा सुनाएंगे मेरे साथ हमारे साथी रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट मिस्टर संदीप पाटिल सर। फिर से एक बार मैं योगेश मडवी, मी पुन्हा एकदा सन्माननीय योगेशजी मडवी साहेब, हितेंद्र मडवी साहेब आणि अनिलजी ढोबरी साहेब यांचं मनापासून आभार मानतो की इतक्या चांगल्या आणि मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन करण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचं मनापासून आभार। पुढील वर्षी आपण भेटूया, पण एक नवीन संकल्पनेने आणि वळूया संदीप पाटील सरांकडे। तर थँक्स प्रवीण दुगाडे सर, अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रतिज्ञा इथे आपण पाहतो। श्यामदादा पाटील साहेब आहेत, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य। राजदादा इथे दाखिनकर साहेब आहेत, खऱ्या अर्थाने जे अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत। आणि उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्रामधली पहिली क्रिकेट स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने, ज्या स्पर्धेमध्ये आमचे पंच समालोचकांसाठी 2 व्हीलर्स बाईक इथे तोंडरे गावचे सन्मान्य महेश शेठ पाटील यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा येत आहेत। आणि गावदेवी घोट क्रिकेट संघाला इथे नितेश दादा पाटील घोट अथर्व एंटरप्राइजेस यांच्याकडून इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। क्या बात है। तो चलिए यहाँ पर शाम का वक्त है और जिस तरह से अंतिम मुकाबला चल रहा है, यानी कि जिस मुकाबले के इंतजार में तमाम यहाँ पर टीमों ने सपने देखे थे, लेकिन सपने उनके साकार हो चुके हैं जो जिन्होंने इस स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान के इस टूर्नामेंट में अच्छा खेल किया। खेल तो अच्छा सभी ने किया, लेकिन अंतिम दौर में ये 2 टीमें पहुंची है, संघर्ष के साथ पहुंची है और बिल्कुल यहाँ पर कड़ा संघर्ष हो रहा है। यानी कि गावदेवी घोट टीम शुरुआती 2 ओवर में काफी तरह से यहाँ पर हावी हो चुकी थी गोरसाई टीम के ऊपर, क्योंकि 2 ओवर में सिर्फ 5 रन थे, लेकिन उसके बाद तीसरे ओवर में कहीं ना कहीं गलतियां दोहराने को मिली घोट टीम की तरफ से और मानो उस ओवर में 17 रन चले गए। अब यहाँ पर 3 ओवर में कुल मिलाकर 22 रन, 3 विकेट का नुकसान जरूर हो चुका है, लेकिन गेंदबाजी में संदेश पाटिल का इस्तेमाल किया गया है, लेकिन ऐसे में वाइड गेंद करार करते हुए अतिरिक्त का इशारा और इस समय यहां से 1 रन बिल्कुल मिलती हुई 24 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 23 रन 23। फिर से एक बार संदेश, ये देखिए यहां पर कट करने की कोशिश, कवर की तरफ जाते हुए गेंद, लेकिन खिलाड़ी के पहुंच से दूर, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रन। 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, पण यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। 27 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार तैयार संदेश पाटिल की गेंद उठाने की कोशिश, गेंद हवा में, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई फाइन लेग के क्षेत्र में, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रन। तो ये देखिए यहां पर कहीं ना कहीं घोट टीम की तरफ से गलतियां दोहराने को मिल रही हैं, क्योंकि बार बार गलतियां हो रही है। इससे पहले 4 रन दौड़कर पूरे किए, जहां 1 रन की संभावना भी नहीं थी, वहां पर 4 रन मिले। टोटल स्कोर 31 रन, 31 रन। अब कहीं ना कहीं यहां पर
ठंडी सांस लेते हुए गुरसई टीम, क्योंकि यही तो उनका बड़ा नाम है, जिस तरह से लड़ने की क्षमता हमेशा इस टीम ने रखी है। लेकिन संदेश पाटिल फिर से एक बार फुल टॉस थी, लेकिन शॉट से लिमिट ऑफ के ऊपर नीलेश मात्र वहां पर मौजूद थे। लेकिन ये देखिए खराब थ्रो। बघा आमचे 3 पंच आहेत, त्यांच्यासाठी निश्चित स्वरूपात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक योगेश दादा मडवी यांच्याकडून पंच ग्रुपसाठी अर्थात तिन्ही पंचांसाठी इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। त्याबद्दल योगेश दादा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आता दिलीप दादा मडवी आणि मुकुंद शेठ मडवी यांनी इथे जाहीर केलेलं आहे, पुढल्या वर्षी 2023 मध्ये याच मैदानावर स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाचं आयोजन केलं जाईल। एक आगली वेगळी संकल्पना असेल आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची भोजनाची व्यवस्था आमचे मुकुंददादा मडवी आणि दिलीप शेठ मडवी यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। क्या बात है, सबसे ज्यादा इनाम देने वाली टूर्नामेंट कौन सी है? तो जरूर यहाँ पर एमडी गड़गे सर नाम लिया जाएगा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान। यहाँ पर बैठे हुए सभी मेहमान पूरी तरह से अपने एटीएम बैंक लेकर आ चुके हैं और वो खुले कर रहे हैं, लेकिन लेने की दानत होनी चाहिए आपके अंदर, क्योंकि खिलाड़ियों के ऊपर कितना इनाम यहाँ पर रखे गए। लेकिन ऊपर से हमारे आयोजन कर्ताओं की तरफ से आयुवा कैच के लिए इनाम है, लेकिन अब तक कोई भी आयुवा कैच यहाँ पर नहीं ले पाया है। एनडी साहब भी इस मंच के ऊपर है, जिनकी ओर से भी कॉमेंटर के लिए 2000 का यहाँ पर इनाम आया है। ये उनकी पहचान है, खासियत है। और आयुवा कैच के लिए भी 2000 है। उठाने की कोशिश भावेश पवार का, ये शॉट थे, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, 6 रन छोड़ दी। थँक्स। बघा प्रेक्षकांना बघा गोडसे क्रिकेट संघ आतषबाजी होत आहे षटकारांची। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, सन्मानी एनडी शेठ पाटील साहेब यांच्याकडून इथे प्रेक्षक कमाल कॅच साठी 2000 रुपयाची कॅश प्राइज, आमचे हितेंद्र मडवी यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज आहे आणि योगेश दादा मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात है, लेकिन अब छोड़ क्यों रहे, ये बड़ा सवाल है। लीजिए, कैसे भी करके लीजिए। अब वो मंडप के ऊपर गेंद गई थी, चढ़िए, खंबे के ऊपर चढ़िए और लीजिए, इनाम बहुत है, देने वाले यहां पर बैठे हुए। और ये देखिए बिल्कुल शरीर को लगती हुई गेंद, रन नहीं है, डॉट गेंद की है समाप्ति, स्कोर रुका हुआ है उसी जगह के ऊपर 39 रन। तो मुकेश मडवी और अमर भंडारी यदि कैच लेते तो अजय भंडारी की तरफ से 1000 रुपया दिया जाएगा, और ऊपर से हमारे यहां पर मेहमान बैठे उनकी तरफ से तो है ही 3000, और ऊपर से कूलर भी है। तो 3 रन पूरे किए हैं, 3 रन यहां पर। तर दिलीप शेठ मडवी यांच्याकडून या फलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज। आणि बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी, स्वर्गीय बाळाराम मडवी यांचं जे स्टँड आहे बघा, त्या बॅनरला जर एखाद्या फलंदाजाने षटकार हिट केलं तर योगेश दादा मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। आणि पंच जे ग्रुप आहे बघा, त्रिवेणी संगम, तिन्ही पंचांसाठी श्रीमलंगड क्रिकेट 40+ असोसिएशनचे अध्यक्ष एनडी शेठ पाटील साहेब यांच्याकडून पंचांसाठी ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। तो ये देखिए यहां पर मैच किस तरह से चला जा रहा है। घोट टीम के पक्ष में शुरुआती 2 ओवर देखने को मिले थे, लेकिन घोट टीम ये भूल चुकी, क्योंकि उनके सामने एक ताकतवर टीम है, उन्हें मौका नहीं देना चाहिए और उन्होंने मौके दिए। जैसे मौके दिए उस मौके को सुनहरा पल बना रही है गुरसई टीम, क्योंकि तीसरी ओवर में रन आए 17 और चौथी ओवर में रन आए 20, यानी कि कुल मिलाकर रन हुए 42, यानी कि 2 ओवर में सिर्फ 5 थे। क्या क्रिकेट है।
और दिलीप शेठ मडवी यहाँ पर बैठे हुए, उन्हें पता था शायद इस मैदान के अंदर 3 रन कोई तो दौड़ कर लेगा, और लिया, और उनका इनाम भी यहाँ पर पाया इन बल्लेबाजों ने। अब अंतिम ओवर प्रीतम पाटिल आए हैं, खुद टीम के कप्तान हैं। प्रीतम पाटिल की क्या कोशिश है, क्योंकि प्रीतम पाटिल को सोचना है 50-55 के अंदर इस मैच को, उन्हें इस टारगेट को रोक लगाना है, क्योंकि घोट टीम के अंदर भी वो क्षमता भरे बल्लेबाज है जो इस मैच का रुख बदलने की क्षमता रख सकते हैं। बेहतरीन गेंद थी, बढ़िया गेंद थी, ब्लॉक हॉल में इस गेंद को फेंका गया था, लेकिन उतनी खूबसूरती के साथ यहां पर स्ट्रोक था। दूसरी की कोशिश, लेकिन यहां पर रनआउट हुए बल्लेबाज। सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी। तो किशोर यहां पर आउट हुए हैं, अपने टीम के लिए अच्छा योगदान दिया किशोर ने। अब यहां से देखा जाए तो स्कोर है तकरीबन 44 रन, और 6 गेंदों में 15 रनों का योगदान दिया था किशोर ने। तो देखना है भावेश पवार, अभी भी इस ओवर की 4 गेंदे महज बची हुई हैं, लेकिन प्रीतम पाटिल एक अच्छा प्रयास कर रहे हैं। 5 गेंदे बची हुई हैं, यस 5 गेंदे अब तक बची हुई है। फुल टॉस थी, उठाने का प्रयास, लेकिन जाएगी गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। तो 50 रन यहां पर गोरसई टीम के स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। भावेश पवार बिल्कुल आए 6ठे नंबर के ऊपर, लेकिन आते ही उन्होंने अपना रौद्र रूप दिखाने शुरू किया, क्योंकि जिस तरह से वो जानते हैं टोटल कम है, ऐसे में देखा जाए तो उन्होंने बल्ले का मुंह खोलना शुरू किया, और यहां से उनके बल्ले से बड़े हिट लगते जा रहे हैं। लेकिन प्रीतम पाटिल को अब ये 4 गेंदे देखना है, सोच समझकर किस तरह से वो फेंकते हैं, ताकि उनके सामने एक बड़ा बल्लेबाज। और बेहतरीन बढ़िया गेंद थी, लेकिन नसीब का साथ मिलता हुआ, लेकिन गेंद जाएगी 4 रनों के लिए। गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा। तो देखिए यहां पर रनों के ऊपर रन बनते जा रहे हैं टीम गोरसाई के लिए, लेकिन ये देखिए यहां से रन लेने की बिल्कुल कोशिश नहीं की भावेश पवार ने, क्योंकि वो जानते हैं, क्योंकि वो पूरी तरह से थाम कर बैठे हैं कि ये पूरे ओवर मुझे ही खेलने हैं, क्योंकि अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है, इसे में अटैकिंग ओवर में मुझे अटैक करना है, इस सोच में उन्होंने ये रन नहीं लिया। स्लो ओवर गेंद थी, बढ़िया, लेकिन अपील जरूर भी थी, अपील को खारिज करते हुए। ऐसे में देखा जाए तो यहां से डॉट गेंद, ये प्रीतम की काफी खासियत है, अच्छी कोशिश यहां पर उन्होंने की, क्योंकि एक छक्का जरूर लग चुका है इस ओवर में, एक चौका जरूर लग चुका है। ऐसे में देखा जाए तो यहां से स्कोर की बात करें तो 54 रन अब तक टोटल स्कोर कार्ड के ऊपर। उठाने की कोशिश, लेकिन देखना है आईवा कैच, लेकिन छूटा। अरे लेना चाहिए था यार। क्या शायद मोबाइल उन्होंने फेंक दिया था, लेकिन फिर भी कैच नहीं मिला। तर प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे। इथे आयवा झेलसाठी श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष एनडी शेठ पाटील साहेब बुर्दुल यांच्याकडनं प्रत्येक आयवा झेलसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज, पहिला आयवा झेल खऱ्या अर्थाने घेणाऱ्या प्रेक्षकासाठी इथे कूलर आहे, त्यानंतर सिलिंग फॅन आहे, आणि इतरही बक्षीस आहेत खऱ्या अर्थाने आमचे हितेंद्र दादा यांच्याकडून 500 रुपये, योग्य दादा मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे जवळ जवळ 3000 रुपये कॅश
आणि एनडी शेठ पाटील बुरदुल यांच्याकडून पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने आयवा झेल पकडण्यासाठी एक सुवर्ण संधी. कॅश प्राइज पुढे आता प्लस झालेली आहे, अर्थात एका झेल साठी 3000 रुपये. क्या बात है एनडी शेठ, बिल्कुल आमचे- ये इनाम बढ़ा रहे हैं. संदीप पाटील सर आपले ज्याने 3 झेल पकडले 2 ते आपले गिरा रमेश पाठव. रमेश राऊंडभर खऱ्या सर्वकडे खऱ्या अर्थाने फिरत असतो, परंतु अजूनपर्यंत त्याला आज मौका मिळाला नाहीये. मिळावा मौका, आमची इच्छा आहे. तो घूमिए, मैदान का पूरा जायजा लीजिए, तब जाकर कैच बैठेगी, क्योंकि एनडी शेठ यहाँ पर बैठे हुए हैं. एक बड़े स्पॉन्सर है वो. जब आरके के आईपीएल हुआ करती थी हमारे एरिया में, तो हर साल उनकी एक टीम हुआ करती थी. बहुत पुराने स्पॉन्सर है, लेकिन आज भी वो स्पॉन्सरशिप करते हैं. और आज इस मंच के ऊपर और बड़ी प्रतियोगिता उनके माध्यम से भी होती है, अध्यक्ष चषक. तो स्वागत है एनडी शेठ आपका. और लेकिन इस मैदान के अंदर रनों की बात करें तो जिस तरह से घोट टीम के पीछे के 3 ओवर में काफी रन चले गए हैं, यानी कि देखा जाए तो जिस तरह से 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 60 रन, 61 रनों का लक्ष्य है. रुशाल पाटिल गोल्डन मैन, इनकी तरफ से पप्पू पाटिल के लिए हर छक्के के लिए 3000 और छक्कों के हैट्रिक के लिए 10,000. पूरी तरह से एटीएम ही लेकर आ चुके हो. निश्चित स्वरूपात इथे पुन्हा एकदा बक्षीस आहे बघा. आमचे आयोजक रोशन शेठ मडवी यांच्याकडून इथे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. गोडसाई क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने लागोपाठ 3 विकेट जर प्राप्त केले तर रोशन शेठ मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस, जरा स्पीड अप कीजिए, क्योंकि अंतिम यहाँ पर मेगा फाइनल चल रही है. बिल्कुल जीत के लिए 61 रनों की जरूरत है. गोरसई बनाम यहाँ पर गांव देवी घोट के बीच में चलता हुआ मुकाबला. प्रवीण देखिए 48 टीमें श्रृंखला में खेली, लेकिन 48 टीमों में से फाइनल के दौर में एक थाना डिस्ट्रिक्ट की टीम खेल रही है तो एक रायगढ़ की, यानी कि समान चांस यहाँ पर दोनों टीमों का, दोनों जिले को मिल चुका है. क्योंकि ना थाना कम है ना रायगढ़, दोनों बराबरी के ऊपर चल रहे हैं. ये क्रिकेट है, क्रिकेट में कौन कब कैसे जीतेगा इसका अनुमान नहीं लगाया जाता है. तो देखिए यहां पर आप यही उम्मीद है तर सामना थांबवायचा आहे. रन, दर्शक दिल थाम कर बैठे हुए हैं. हमारे घोट के जितने भी दर्शक आए हैं वो खड़े हो जाइए, क्योंकि आप उम्मीद यही कीजिए कि छक्के आए. छक्के आते हैं तो घोट टीम का टारगेट बढ़ेगा, जिस तरह से उन्हें 61 रनों की जरूरत है. मेहमानों का यहां पर आगमन होता हुआ. एमडी सर, केसरी पदक विजेते पैलवान, त्यांच्या नावानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. महाराष्ट्र हिंद केसरी पदक विजेते पैलवान, त्यांच्या नावानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. हे केला आयोजित रामचंद्र मडवी क्रिकेट चषक महान. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. अमरनाथ पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती तथा माजी सरपंच आदरणीय चैनू जाधव साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित रामचंद्र मडवी चषक 2022 या स्पर्धेकरता इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय चैनू जाधव साहेब आणि तुमच्या सहकार्यांचं आम्ही योगेशदादा मडवी यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. आणि विलासदादा पाटील चिंचवली ते उपसरपंच खऱ्या अर्थाने चिंचवली, त्यांचं व्यासपीठावर आगमन चालू करा. यस, गेम स्टार्ट कीजिए. तो जीत के लिए 61 रनों की जरूरत है. जरा जोरदार ताली हो दोस्तों, ये मेगा फाइनल चल रहा है. भावेश पवार की ये गेंद, और इस गेंद को खेला है स्क्वायर लेग की तरफ जाते हुए गेंद, लेकिन एक ही रन मिलेगी पप्पू को.
यानी कि प्रसाद जिन्होंने इससे पहले सेमीफाइनल के मुकाबले में काफी अच्छी बल्लेबाजी की थी, वही प्रसाद यहां पर खेलते हुए इसमें देखा जाए तो 61 रनों का लक्ष्य है। कहीं ना कहीं इन दोनों बल्लेबाजों की एक अच्छी साझेदारी, अच्छा प्रयास करना होगा अपने टीम के लिए। बढ़िया गेंद थी, देखिए बड़े मुश्किल से इस गेंद को प्लेस किया था बल्लेबाज प्रीतम पाटिल ने। ऐसे में देखा जाए तो यहां से देखा जाए तो एक एक डॉट गेंद भारी पड़ सकती है यहां पर निश्चित रूप में घोट टीम के ऊपर, क्योंकि शुरुआत काफी अच्छी की थी गेंदबाजी में। और ये देखिए क्या बेहतरीन प्रयास किया था, लेकिन अब एक ही रन मिलेगी। इक्का दुक्का से यहां पर काम नहीं चल सकता। ऐसे में देखा जाए तो पूरी तरह से थोड़े से सेट होकर खेलने की कोशिश वो कर रहे हैं, लेकिन भावेश पवार का एक धारदार ओवर उन्हें निकालना है। लेकिन देखना है पप्पू जिनके ऊपर काफी आशाएं हैं, जिम्मेदारी के साथ उन्हें उतारा गया है इस मैदान के अंदर। यही तो खासियत है, वेरिएशन दिखाने का प्रयास, बिल्कुल स्लोअर गेंद और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर हम देख रहे हैं 2 रन। घूड बनाम गोरसई के बीच में चलता हुआ मुकाबला, पाने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे खिलाड़ी और इसी के साथ पप्पू के पारी का अंत। जाती हूँ मैं जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला खुद से ही डरने लगी हूँ, मैं प्यार करने लगी हूँ। उससे जो इतना डरोगी तुम प्यार कैसे करोगी। जाती हूँ मैं क्या बात है। तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सन्माननीय चैनू जाधव साहेब, विद्यमान उपसभापती अमरनाथ पंचायत समिती, त्यांच्या समवेत विलासदादा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य नेवाली, सन्माननीय नाना डोंगरे साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य नेवाली, राहुल भंडारी आणि मनोजदादा म्हात्रे भालगाव या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचा आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेशदादा मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। तो रोशन सालूम के मैदान के अंदर आ चुके हैं। आप दर्शकों ने उम्मीद शायद जताई होगी प्रवीण, इतने हजारों के तादाद में दर्शक खड़े हुए हैं, लेकिन आईवा कैच का मौका अब तक नहीं मिला। वो 5 ओवर और ये 1 ओवर, यानी कि 6 ओवर हुए। 6 ओवर में एक ही दर्शक को यहाँ पर आईवा कैच नहीं मिला है, लेकिन 4 ओवर का खेल अभी भी बाकी है। लेकिन ना प्रवीण दुगाड़े की आवाज में यहाँ पर जादू दिखाई दी, न मेरे आवाज में दिखाई दी। अब क्या प्रवीण गायकर के आवाज में जादू देखने को मिलेगी, इसका आंखों देखा हाल चलेंगे प्रवीण गायकर के पास। लेकिन हमारे नितिन डीजे वो पूरी तरह से चप्पल उल्टी कर कर बैठा है, क्योंकि यदि आईवा कैच किसी को नहीं मिलती है तो वो इनाम उसको जाएगा। ऐसा नहीं, ये कहने वाली बात है। बिल्कुल कोई बात नहीं, हंसी मजाक होता रहेगा। मुकाबला बिग फाइट है। प्रवीण आइए। तर गोलंदाज होतील सज्ज, जाऊया मॅचच्या दिशेने। बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळते। कदाचित महागुरु अनाउन्समेंट करण्यासाठी थोडेसे उशीर झाले, परंतु जाऊया मॅचच्या दिशेने। मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल, कारण जी सुरुवात केली होती पहिली बॅटिंग करत असताना गोरसई टीमनं, आणि तसंच त्यांना उत्तर दिलं या विलीस घोड संघासमोर। या विलीस मिडॉनच्या दिशेने बॉलर खेळून गेला, 1 धाव कंप्लीट होते। एका धावेच्या मध्ये दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, लगेच फायदा उचलला आणि इथे धावा कंप्लीट करतायत, त्या म्हणजेच 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत। त्या तब्बल 4 ही धावसंख्या धावफलकावरती। एक चांगली मॅच पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने विचार केला तर 23 चेंडू, अजूनही 57 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी। भावेश पवारचं पहिलं षटक अगदी निर्णायक ठरलं आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा सूरज सेकंड पॉवर प्ले मध्ये ओव्हर द विकेटने अतिशय जलद वेगाने फेकला हा चेंडू। जर भावेश पवार या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे विजेते झाले खेळाडू, तर त्यांच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट, नवीन गाणं, सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक प्रकाश चौगुले यांच्या माध्यमातून त्यांना एक सॉन्ग गिफ्ट करून दिला जाईल। याच्या अगोदर त्यांचं देखील एक चांगलं संगीत होतं। भावेश पवार बॅट्समन लिफ्टी मारतो या दमदार 50, आणि आता त्यांच्यासाठी एक नवीन सरप्राईज गाणं देखील त्यांच्यासाठी दिलं जाईल जर ते मॅन ऑफ द मॅच चे विजेते खेळाडू झाले तर। गोलंदाज सज्ज होत आहेत। फुल टॉस बॉल ऑन साइडला, मोठा फटका आहे, गरज होती मोठ्या षटकाराची, आणि निर्णायक क्षणी इथे पवन केनेच्या द्वारा
चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे धावा कंप्लीट करते. व्हेरी गुड फिल्डिंग आवडली तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या खेळाडूसाठी, कारण प्रत्येक खेळाडूचा सन्मान करणं हे प्रेक्षकांचं देखील कर्तव्य असतं. आणि इथे तब्बल धावा कंप्लीट होत आहेत या बॉलवरती. एकच धाव. प्रीतमने हा फटका खेळून काढला होता. आयुवा प्रेक्षक कमाल कॅच साठी देखील प्रेक्षक उतावलेत, परंतु ते झेल देखील त्यांना घ्यावे लागतील. बघा इथे टोटल धाबा बनवायच्या या स्पर्धेमध्ये एकूण 61 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग्स मध्ये जेव्हा तुम्ही या धाबा चेस करता तेव्हा तुमच्या समोर भरपूर अडचणी निर्माण होत आहेत आणि कदाचित त्या अडचणींना इथे आता सामोरं जावं लागतंय. ते म्हणजेच गावदेवी घोट 11 टीमला. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी खोलवर राहिला. निर्धाव चेंडूची सांगता होते. सलग तुम्ही जर पाहिला 2 चेंडू निर्धाव फेकले सूरज केने या गोलंदाजानं. आणि जसं पहिलं तुम्ही खेळ पाहिला तसाच इथे डाव आता पाहायला मिळतो गावदेवी घोट टीमचा. आणि यावेळेस आता लढावं लागेल. रडण्याची ही वेळ नाहीये, कारण प्रत्येक संघाला वाटतं की मी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हावं, परंतु 48 संघांमधून हे 2 संघ आता या फायनलच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग, ऍक्युरेट लेंथ अँड लाईन. फक्त या षटकामध्ये 3च धाबा आल्या आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच एक गडी बाद असताना 5 ही धावसंख्या. हे होता तो वाघ जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. होता तो वाघ जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. स्वर्गीय रामचंद्र मळवी चषक ठेवलाय उसाटणे. क्या बात आहे अप्रतिम संगीत. कारण सकाळी देखील आम्ही उल्लेख केला होता की ही स्पर्धा अशी अल्लोट प्रेक्षकांचा जनसमुदाय पाहायला मिळते, परंतु काही काना असं वाटतंय की आमचे योगेश मडवी साहेब यांनी कुस्तीकडे दुर्लक्ष केला की काय. असं नाहीये मित्रांनो, कारण कुस्तीचा वारसा त्यांच्या घराण्याला लाभलाय. ही निसर्गाची देण त्यांचा आहे. आणि इथे क्रिकेटमध्ये देखील दमदार कामगिरी. आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला लाल मातीमध्ये हा मर्दानी खेळ पाहायला मिळेल. बावेश सज्ज होत आहेत. त्यावेळी हलक्या हाताने बॉलला स्लॅश केला. थर्ड मॅन खाली आहे. आउटफील्ड फास्ट. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. हॅलो. गोलंदाजांसाठी बघा गोडसाई क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी इथे आयोजक आपले रोशन मडवी यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल 9 ही धावसंख्या. अजून गरज असेल 17 चेंडू 52 धाब्यांची गरज. भावेश पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळी हलक्या हाताने बॉलला पुन्हा एकदा तर बघा पंच हॅरी जरा प्रेक्षक देखील आमची वाट पाहत आहेत. त्याच्यानंतर आयोजक देखील वाट पाहत आहेत. पाहुणे देखील वाट पाहत आहेत. जरा आपण आता सज्ज राहा. इथे एक धाव कंप्लीट होते. धावफलकावरती धावा लागतात त्या 10 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः क्षेत्ररक्षक बनतील त्या ठिकाणी. भावेश पवार एक धाव कंप्लीट. कदाचित हे त्यांचं मुद्दामून फिल्डिंग लूज करण्याचा देखील प्रयत्न असतो. कदाचित बॅट्समन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो आणि डायरेक्ट हिट नेहमी करत असतात. असाच काही प्रकार शिवाजीनगर गव्हाण येथे घडला होता. त्यावेळेस देखील त्याने डायरेक्ट हिट करून विशाल जितेकर, आकाश तारेकर जशा मोठ्या खेळाडूंना त्यांनी खऱ्या अर्थानं बाद केलं होतं. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात त्या 11. अजूनही विजयासाठी 50 धाव्यांची गरज. आकुटाप्याचा बॉल स्वतः येत आहेत झेल खाली. अजून एक धक्का लागेल. प्रेक्षक मात्र इथे शांत झालेत, कारण धारदार गोलंदाजी ही पाहायला मिळते आता, ती म्हणजे गोरसे टीम कडून. रुबाबदार होता यो दादा साऱ्यांचा होता आधार सदा. साऱ्यांचा होता आधार सदा. साऱ्यांचा होता आधार सदा. गोरगरिबांचा आधार होता. थँक्यू डीजे. तर इथे धावा झाल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11. अजूनही 50 धाव्यांची गरज. इथूनच टॉप गिअर टाकला होता प्रथम बॅटिंग करत असताना रियांश 11 जय बजरंग बोरसई ब संघानं, आणि तशाच पद्धतीची फलंदाजी आता करावी लागेल. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे किशोर मुकादम आहेत. बॉल खाली अडवतील. फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकाचा जर तुम्ही विचार केला ना तर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्याच्यानंतर भावेश पवारने अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी केली आणि कुठलाही मोठा फटका फलंदाजाला खेळून दिला नाहीये. 13 चेंडू गरज असेल 49 धाव्यांची. यावेळी सॉफ्ट कटरचा हा चेंडू
पडल्यानंतर कदाचित थोडासा बाहेर वळला, त्याच्यामुळे पंतांनी इथे अवांतर घोषित केला आणि अवांतरच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 13. पहिल्या षटकामध्ये धावा आले होते एकूण 2 आणि या षटकाचा विचार केलात तर आतापर्यंत 8 धावा खर्च करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने भावेश सज्ज. लो फुल टॉस बॉल ऑफ साइडला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही धाव नाहीये. 3 षटकं कंप्लीट झालेत पाहता पाहता आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 13 आणि आता विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 12 चौकारांची गरज. थँक्स रॉकस्टार प्रवीण. इथे पाण्याची पूर्तता करायच्या भागात तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. आज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेसाठी या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. सर्वप्रथमतः मी आमचे ऑर्गनायझर इथे योगेशदादा मडवी यांना आमंत्रित करत आहे. आपल्या शुभ हस्ते नेवाली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विलासदादा पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं. विलासदादा याच्या पण आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. पंचाई खेळ मात्र इथे थांबवायचे आहे कारण योग्य दादांच्या वतीने ते सूचित करण्यात आलेलं आहे. खेळ स्टार्ट. पुन्हा अंधार होऊ शकतो. खेळ स्टार्ट. इथे विलास दादांचा यथोचित सन्मान योग्यदादा मडवी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. योग्यदादा आपल्या शुभ हस्ते विलासदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांचं मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. खेळ स्टार्ट असणार आहे. शाही पाटील मांगरुल एसपी ग्रुप यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला मॅच स्टार्ट करा. 1 ओव्हर होऊ द्या, नंतर आपण मान्यवरांच्या स्वागताकडे बोलूया. थोड्याच वेळात कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार विकासाचा महामेरू डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होईल. गोलंदाज सज्ज होतील कपिल केने. 12 चेंडू 48 धावींची गरज. इथे चौकार 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 आणि फक्त चौकारच पाहिजेत. अकू टप्प्याचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहेत विजय चंदने बॉलला उचलतील. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 14. मॅच थोडीशी लो नक्कीच आहे, परंतु इथून कमबॅक जर केला तर पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये तोच उत्साह. आणि आता मात्र डीजे नितीन आणि डीजे हॅरी आता तुम्हालाच उत्साहित करावं लागेल या मॅच मध्ये. अकू टप्प्याचा बॉल होय, हार मानणार नाहीयेत. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार सीमा पार सीमा पार. षटकार. थँक्यू थँक्यू. एकदा पंचांची कामगिरी आवडली सर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हॅरीसाठी. षटकार आलाय. समीकरण आता बदलेल. विजयासाठी गरज असेल 10 चेंडू 41 धावेंची गरज. अकू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक षटकावरच्या दिशेने मैदानात हाहाकार माजत असताना फलंदाज. चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन.
क्या बात आहे अप्रतिम पंचांची भूमिका निभावत असताना चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 24 आणि आता विजयासाठी गरज असेल 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार रमेशजी पाटील घोड देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. गोलंदाज सज्ज यावेळी स्टॅप केलाय बॉलला ऑफ साईडला, तिथे पॉइंटला क्षेत्रशी येत आहे डीप मध्ये स्वतः कॅप्टन अक्षय उचलतील बॉलला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. MIDC एक्सप्रेस चा एक महत्वपूर्ण खेळाडू रोशन सालुंके जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आशा असतील या घोट क्रिकेट संघाला. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 25. यॉर्करचा प्रयत्न होता, अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी सूरज केनी यांच्या माध्यमातून ओव्हर थ्रो. कदाचित या चुकीनं तुम्हाला असं वाटत असेल धावा तुमच्याकडे भरपूर आहेत, परंतु क्रिकेट आहे अनिश्चितताचा खेळ सातत्याने ओळखला जातो. तुम्ही 6 बॉलमध्ये 41 धावा चेस होताना पाहिल्यात, 6 बॉलमध्ये 37 धावा चेस होताना पाहिल्यात. काही सांगू कुठल्या क्षणी क्रिकेट हा बदलू शकतो. 2 धावा कंप्लीट, धावा लागल्या धाव फलकावरती त्या म्हणजेच 27. यावेळेस गुड लेन्थ स्पॉटवर बॉल रिलीज केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि पाहता पाहता विचार केला तर षटक क्रमांक देखील कंप्लीट झाले. 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 27. आता 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. मान्यवरांचा इथे सन्मान केला जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय श्यामदादा पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, एक उदांत कल्पना उराशी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचा विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे या विभागातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातील एक दमदार नेतृत्व सन्मान्य श्याम पाटील साहेबांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन योग्यदादा मडवी आणि आमचे पितले साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर अंकुश पाटील साहेब विभाग प्रमुख श्री मलंगड यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. दादा यायचे आपण. त्याच्यानंतर महेश भोईर शिवसेना शहर प्रमुख तलोजा यांनी इथे समोर यायच्या बघा, ज्यांची नावं इथे आम्ही अनाउन्समेंट केली कारण एकीकडे सन्मान चालू राहील तर एकीकडे खेळ पण स्टार्ट होणं गरजेचं आहे. महेश दादा आपण यायचे आहे. सन्मान्य अंकुश दादा पाटील जे श्रीमलंगड शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत त्यांचं भगव वस्त्र अलंकार, मायेची उबदार खऱ्या अर्थाने पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. नाना डोंगरे यांना मी ते आमंत्रित करतो. दादा आपण यावं, आपला सन्मान केला जाईल. राहुल भंडारी आपणास इथे आमंत्रित केले जात आहे, आपण यावं. मनोज दादा म्हात्रे, योगेश चिकनकर, रोशन सोरखडे, काशीनाथ मस्के, महेश भोईर, कल्पेश वायले आणि समीर भंडारी ज्यांचे नावं अनाउन्समेंट केली सर्वांनी याचे. तर शेवटच्या या ओव्हर्समध्ये आयवा कॅच या ओव्हरसाठी 3000 होते कमिटीकडून. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 2000 एनडी शेट यांच्याकडून आणि कमिटीकडून आता अजून 2000, एकूण 4000 रुपयाचं पारितोषिक या शेवटच्या षटकामध्ये. कूलर आणि फॅन. तर एनडी शेट यांच्या वतीनं बघा तब्बल 5000 रुपयाचा आयवा कॅच. प्रेक्षक कमालसाठी थांबू नका, थांबा इथे जाऊ नका कारण मॅच जरी लो असली तरी तुम्हाला मॅच तगडी पाहायला मिळेल. क्या बात है, क्या बात है. आता मात्र देवाकडे धावा करा, काही झालं तरी चालेल, मात्र या फलंदाजांकडून षटकार येऊ द्या. हॅलो मनोज म्हात्रे भालगाव, योगेश चिकनकर साहेब उद्योगपती भालगाव आणि रोशन सोरकादे साहेब समाजसेवक भालगाव या त्रिवेणी संघांचं इथे स्वागत केले जाईल. आणि या स्पर्धेमध्ये मनोजदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्वोच्च सर्व मॅन ऑफ द मॅचचे जे सन्मान चिन्ह आहेत ते पुरस्कृत करण्यात आलेले. खेळ स्टार्ट प्रवीण. पुन्हा एकदा खेळाकडे आपण बोलूया. तर चला आता मॅचच्या दिशेने बोलूया. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहिलात, परंतु ज्या पद्धतीने आता 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची गरज. एनडी शेट यांच्या वतीनं आयवा कॅच प्रेक्षक कमालसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं 2000, एकूण 7000 रुपयाचं पारितोषिक आहे. हवेत फटका खेळलेत परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल खाली होते
त्या क्षेत्ररक्षणाला जर कोणी हे पारितोषिक लावलं असतं तर मग हे पारितोषिक देखील पाहायला मिळालं असतं, परंतु इथे फलंदाज नॉट आउट, एक धाव कदाचित यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट होत आहेत बॅट्समॅन. डॉट बॉलची समाप्ती. प्रेक्षक मात्र इथून जागा सोडणार नाहीयेत. कदाचित पवन एक बॉल ओव्हरपिच फेकेल, षटकार येईल, झेल घेतील प्रेक्षक आणि 7,000 रुपयाचं पारितोषिक कदाचित या ठिकाणी नाहीये. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तर सन्माननीय संजय फुलोरे साहेब डावलपारा यांचं आगमन झालेलं आहे. दादा याच्या समोर आपण आपलं स्वागत केलं जाईल. संजय फुलोरे डावलपारा. प्रवीण, दर्शकों की उम्मीदें सिर्फ रोशन के ऊपर टिकी हुई है. जी हा, बिलकुल. चला, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धाबींची गरज. कदाचित प्रेक्षकी पवनला सांगत असेल, बाबा एखादा टप्पा बॉल दे रे, एखादा षटकार येऊ दे रे आणि मला झेल घेऊन 7,000 कमवू दे रे. लेकिन इस आईवा कैच के सबसे करीब है हमारे डीजे ऑपरेटर नितिन. बघा, जर तुम्ही हे पारितोषिक घेतलं नाही तर डीजे नितीनला हे सर्व पारितोषिक जाईल. शायद घोट टीम के बल्लेबाजों ने भी यही चाहा है कि ये इनाम जो है वो डीजे ऑपरेटर के ही मिले. चला, पवन केने पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. नाहीये यावेळेस देखील आखू टप्प्याचा बॉल. बघा, आता पारितोषिक चेंज केलंय. आता तुम्ही मैदानात जाऊन जरी झेल पकडला तरी 2,000 रुपयाचा पारितोषिक. तयार राहा फायनल साठी. आणि नाहीये इथे मात्र मॅच फिनिश. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. नाहीये, कदाचित पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल. हॅलो, वाइड है का अंपायर? वाइड है. येस, Wide, व्हाईट check, बॉल. check. चला, बॉल टाकावा लागेल. तर सन्माननीय बघा मागुरू सर, पब्लिकला सुवर्ण संधी आहे. खेळाडूंची तमान बालकता. तुम्ही आतमध्ये जाऊन जरी झेल घेतला तरी 2,000 रुपये. पवन, आता तरी टप्पा दे रे आणि कॅच उडू दे. हॅलो, इथे सन्मान्य पंढरीनाथ ढोणे अध्यक्ष कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघचे बापू म्हणून परिचित असणारे पंढरीनाथ ढोणे साहेब, आपण समोर यावं. आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे. त्यांनी खरोखरच बक्षिसांची आतषबाजी केली होती.